आंबेगाव तालुक्यातील श्री क्षेत्र थापलिंग गडावरून निघालेल्या पारंपरिक पायी दिंडी सोहळ्याचे रविवारी वळती येथून पंढरपूरकडे मोठ्या उत्साहात प्रस्थान झाले. ज्ञानोबा माऊली तुकारामच्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. आषाढी वारी निमित्त श्री क्षेत्र थापलिंग गडावरून शनिवारी पायी दिंडीचे प्रस्थान झाले होते. पहिल्या दिवसाचा मुक्काम वळती येथे करण्यात आला. रविवारी सकाळी 11 वाजता शेकडो वारकरी टाळ मृदुंगाच्या गजरात भगव्या पताका फडकावत आणि विठ्ठल नामाचा गजर करत पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले. दिंडीत महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक तसेच युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ज्ञानोबा माऊली तुकारामच्या अखंड जयघोषाने आणि अभंग भजनांनी परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. दिंडी मार्गावर ग्रामस्थांनी वारकऱ्यांचे स्वागत करत पिण्याचे पाणी, अल्पोपहार आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या. वारकरी संप्रदायाची परंपरा जपत श्रद्धा, भक्ती आणि समतेचा संदेश देत ही दिंडी पंढरपूरकडे प्रस्थान झाली. ग्रामस्थांमध्ये आपण सगळ्यांनी या ठिकाणी त्यांना अनुरोध करण्यासाठी आपण उपस्थित झाला. आपल्या सगळ्यांचं दिंडी सोहळ्याच्या वतीने मनापासून या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. तर या वर्षाचा मला तर बरीच वर्ष आली दिंडी सोहळा पर्यंत चालू आहे आणि त्याचा कुठला ना कुठला तरी रिझल्ट यायला ज्याला आपण म्हणतो परिपाक दिवसाला काही दिवस जावे लागतात आणि खऱ्या अर्थानं आता ही सुरुवात होत चाललेली दिंडी म्हणजे आज 8:15चं काम झाले. सगळं उचलता मंडप तुम्ही काय म्हणायचं गावठी मग अशी काहीतरी त्या महेश शेटणी शबनम वाटल्या तर त्याला शबनम नका म्हणून त्याला दुसरं काहीतरी नाव द्या. कारण शबनम हा महत्वाचा विषय नाही तो सांगायला थोडा वेळ नाही आता. कारण शबनम नावाची व्हरायटी होती आणि पिक्चरमध्ये प्राणात धुळे वापरे म्हणजे शबनम झाली. आपल्याला शबनम म्हणता येणार नाही म्हणून त्याला काहीतरी योग्य नाव द्या आणि त्याने त्या ठिकाणी दिलं त्याचं देखील मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. सगळ्या मंडळींना जाताना आधी व्यवस्थित जा कारण बेसळ्याच्या दूर असल्यामुळे कोराच्या आत जा ही विनंती. कारण रस्त्याने खूप काही गोष्टी आता बेसळ्याच्या झालेल्या आहेत आणि मला वाटतं तुमचा हा स्वयंपाक बरोबर असल्या कारणानं जास्त चिंता करण्याचं काही कारण नाही. 65 एकरामध्ये जागा भेटली ही आनंदाची बाब आहे आणि अशाच गोष्टी या ठिकाणी घडत जावं. तुमचा सगळ्यांचा प्रवास सुखाचा हो कारण तुम्ही नाही तुमचा देव तिकडे वाट पाहतो. खऱ्या अर्थानं पंढरपूरला जायची वारीचं कारण ते की त्यावेळेला विठोबा स्वतः वाट पाहत असतो वारकऱ्यांची आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी त्याच्या भेटीसाठी जायचंय. आमच्या गावासाठी आपल्या गावासाठी आमच्यासाठी खूप मोठा काय आशीर्वाद घेऊन या ठिकाणी यायचंय. आणि देखील त्या ठिकाणी सहभागी व्हायला पाटलाला मागाशी माणूस बोलून लागला पण खूप चांगली एक आनंदाची बाब आहे. नवीन देखील वारकरी जोडले गेले यावर्षी 1 अडचण 2 अडचणी संख्या वाढत चालली. पुढच्या वेळेला सद्गती आपला चांगली गती मिळून चांगली भूती मिळून आम्ही देखील सहभागी होऊ अशी देखील या ठिकाणी आहे. नक्कीच आम्ही प्रयत्न करू. धन्यवाद सगळ्यांना. इच्छा